रामभाऊ साळभाऊ ओळखले की नाही बा? हा हा साळभाऊ तुम्हाला ओळखा नाही तर मग कोणाला ओळखायचं बा? सांगा. लय दिवसाबाद आठवण केली बा. काय होतं माझा फोन आहे. साळभाऊ? एखादा पोरगा गिरा आहे का लग्नाचा? पोरं काय पोरायचा कारखाना आहे आपल्याजवळ. आमच्या गावाचं 30-40 साळभाऊ तुम्हाला कसा पोरगा पाहिजे तर? नवीन कोणता साळभाऊ पैदा केला बापा या माणसाने? आपलं साधारण आहे का? काही जास्त नाही अपेक्षा आपल्या. 4-5 एकर वावर पाहिजे आणि पोरगा शिकेल पाहिजे थोडासा. झालं. काय साळभाऊ मला एक प्रश्न पडला राजा. मागच्या वर्षी आलं तुम्ही तुमची पोरगी 11 तसं होती राजा. लग्न करून राहिले बा तुम्ही तर. काही विचार नका साळभाऊ. ते बुरी गोट होईल आता. कसे तुम्ही भेटली की नाही प्रत्यक्षात त्यावेळेस सांगेन बा मी. आता कसं फोनवर सांगणं बरोबर नाही. कसं भीतीले का नसतात ना. असं काय झालं साळभाऊ तुम्ही डायरेक्ट तुम्ही पोरीचं लग्नाला झाले बा? पोरीची वय बी नाही झाली ना अजून. कसं होते सांग बा काम कसं. अटको सांग बा आम्हाला. साळभाऊ राजा तुम्ही एवढे चाप्टर असल्यास घेऊन राहिले राजा. तुम्ही जर राजा अशीच खपत आम्ही पोरगी. तर अशी कशी जास्तच गडबड व्हायला मोठी म्हणून कसं म्हणून राहिलो मी. कसं झटकन अटकून टाकलं बाबा. डोक्याला ताप नाही. दिवाचा वर निघून जाते ना. बेजा राजा ताप आहे मा डोक्याला. काय सांगा तुम्हाला आता. पाकर ओढले लागून राहिली मुली. पोरीचं लग्न कसं अर्जंट करणार साळभाऊ. कसं एखादा पोरगा पास तुम्ही. काय राजा साळभाऊ तुम्ही काय झालं ते सांगत नाही बा. आणि झटकनी लग्न करणार काय मला काही समजून नाही राहिलं बा. काय काय तर गुंडी कुकडी अटकली तुमची तर. हो ती काही विचारूच नका तुम्ही. पुरी गोष्ट व्हायला ते आता. कसं तुम्ही प्रत्यक्षात भेटली की नाही ता सांगेन मी तुम्हाला. काय ते फोनवर काही बोलायला पुरत नाही त्या विषया. बरं साळभाऊ मग हाय आपल्या जो एक स्थळ आहे. कसं पण पोरगा थोडासा टकला आहे बरोबर. आणि थोडीशी जास्त वय बी आहे त्याची. कसं तो पोरगा आणू का मग सांगा तुम्ही मला. कसं तो पोरगा कसं करते पोरगी. म्हणसान ते साळभाऊ तुमच्या का शब्द या बाहेर राहा का मी. तुम्ही घेऊन या फक्त. कसं आपल्याला जमून आहे बजेट कसा तरी तुम्ही घेऊन या. माणूस फोनवर चिटकेला. कोणता साळभाऊ नवीन पैदा केला या माणसाने? बरं साळभाऊ मग मी घेऊन येतो तो पोरगा काय वांधा नाही. मग उद्याच देतो दिवस. उद्याच घेऊन येतो मग मी त्या पोराने. हो या तुम्ही घेऊन या बिंदास घेऊन या. साळभाऊ आणतो मग पोरगा. चला मग राम राम साळभाऊ. राम राम राम. तर नवीन साळभाऊ पैदा केला बापा तुम्ही ना आता. कोणता पोरगा गुतवता? कसं त्या गड्याचे माय प्रेम आहे संबंधात म्हणून तुम्हाला साळभाऊ साळभाऊ म्हणते. कोण्या गावचा आहे बापा तो साळभाऊ म्हणून? तू डोक्याला ताप घेऊन राहिली. कोण्या गावचा आहे काय आहे बाबा. तू भल्या चौकशा करत राहतो बा. कसं आपलं काम कसं भलं करायचं काम आहे आपलं. कोणाची 2-4 हात हो. पण मग आता आपल्या गावात कोणता पोरगा आहे? कोणता पोरगा दाखवून राहिले तुम्ही त्या माणसाले? अव तसाही तो घंट्या लग्नासाठी खाव खाव करून राहिला की नाही. त्याला दाखवून देतो पोरकी. देतो त्याचा झमकून सणात गण हाणून देतो त्याचा. काहीतरी लग्नासाठी लय नितातला तो पोरगा. कोणी देऊन नाही राहिलं त्याला. जाऊ दे ना हा चानस आला ना आता. संधीचं सोनं करतो आता. तसं लग्न जर झालं तर आपलंही नाव मोठं होते का. तशी आपल्या नान थुतू करतात ना लोक. बापा ना मोठं करायच्या नांदात थिएटरच खासान नाही तर पाहिजे लक्ष द्यायचं. मला बुजवायला समजतो बा. जसं मग हेमाळा तुमच्या कशा करामती महान महान असतात म्हणून म्हटलं बापा. जा करा तुमच्या मतानं करा बापा. बरोबर पाहतो मग तो कंटन काय म्हणते तर. पाटलाची भाषी बापा लयच हुशार आहे. लय चंड आहे बापा. मी घेतली तिची परीक्षा. सगळं येते तिले. तू तर बापा लयच तिच्या नावाने मोठे मोठे साधा गुणगान गाऊन राहिली बापा. मला सांगास तू तिला काही येत नाही. पाटला आज अशीच बांधता काय. हेमाळी पोरगी आहे. तिचे डोकसच नाही. काही बोलते काही करते. आणि आता तूच तिचे गुणगान गाऊन राहिली बाबा. एवढे हुशार आहे. इले तिले हे येते डमो घेते टमो घेते. बापा मला वाटेच नाही तसं. मी पाटलाच्या घरी गेलती ना बापा. तेच तर विचारासाठी गेलती तिले. हे येते का बाई तुला येते काय असं सगळं विचारलं ना मी तिले. पण काय पोरगी नाहीच म्हणे बा. मला हे येत नाही मावशी. मला ते येत नाही मावशी. सगळं नाहीच करे ना. म्हणून मी म्हटलं बापा तुम्हाला एवढं सगळं बोलली मी. या चॅप्टर आहे ते पोरगी. मनोदली चौथ्या बनवली तिनं. हा गडी बी काल चमाळ कुदीन लग्नच नाही करत म्हणे मी तिच्या बरोबर. पाटलाचं मन 100% आहे तिला वायरी करायला. बापा लस मजा येते ना. तिनं सगळ्याला आश्चर्यचकितच केलं ना बापा. एवढे हुशार आहे ते तर. रामदेव पाटील काय म्हणता? काही करा राजा. पण मामा मी सोबत मला लग्न द्या जमून तुम्ही. हो मला लय आवडून राहिली आता. ते पसंत आली आपल्याला ती. हो तिच्या हुशार आहे ते. मी परीक्षा घेतली तिची. हो अरे बापा शेतीतलं एवढं नॉलेज आहे दिली बस राजा. हो मा पुढे राजा 10 पोट आहे ते. हो मला तर काहीच माहित नाही. शेंडाई मालूम नाही बुडूकही माहित नाही. तिला सारंच माहित आहे शेतीतलं बी. सांग रे बा काय बेकार काम करून ठेवलं. आताच मला मोठ्या बाटला फोन आलता की त्या पोरी बापाला नाही सांगितलं बा. आमच्या घरी काही लग्न करत नाही म्हणते. आणि ते पोरगी काही पसंत नाही म्हणते बा. असं असं सांगून दिलं बा मोठ्या पाटलानं. आता सांग आता कसं काय करू मी. सांग बा आता. मोठे पाटीलच नाही म्हणून राहिले आता तर. बड्या तुम्ही या रे की जरासा उशीर गेला तुम्ही. पाटील आताच तर फोन चालू होता तुमच्या बाबाचा. आताच फोन ठेवला नाही ना. पाटील जर असा उशीर झाला थोडेसे लेट झाले तुम्ही. अगोदर आले असते की नाही तर मेळच जमला असता हा. रामदेव ते मला काही सांगू नका तुम्ही. मला ते पोरगीच पाहिजे आता. तिच्याबरोबर लग्न करतो तुम्ही. हो तुम्ही काही करा तिकडे.
काशी करा तिकडे, पण कसं ते पोलीस पाहिजे आपल्याला सांगून देतो मी तुम्हाला. बुवा ते का मा हाती आहे बा, ते तुझ्या बुडे हाती आहे बा सारं. हा तुझ्या बुडेल भेटा लागी. लवकर चला बरं, चला बाबाला भेटू ना, चला ना, काय म्हणतात पाहू ना, चला लवकर. आता थाई ते कोण लग्नाने अडलक नाही 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 मी नाही करत. झांबली येते झंडू बा माहिती. आता आला घेऊन रस्ते आपले. आला वाटली बा. पहिले बाबू नोकरी करू नये, पहिले सव्वा ओळखा माणसानं. पहिले काही पाहिलं नाही, देखणं नाही, काही नाही. पहिलेच नाही 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 नाही. चल चल येतो मी. लवकर चला. बुडे बा इकडे आणा हो. करून आलो एक बुडा घरा. आवाज देऊन राहिला, आवाज देऊन राहिला बा. काय लिखायचं, काय चालू आहे रे इथं? बुडबा काय बसवला, काय होतं एवढ्या जोऱ्यात आवाज देऊन राहिला तुझं? काहीच नाही बुडबा, संबंधाची गोट होती गंटनसाठी. कसं म्या पोरगी पाहिली ना, आपल्या साडवाचीच पोरगी आहे, तो द्यायला तयार आहे. एखाद्या गंटनची पोरगी पाहतो बा, आणि मा पोर आले. जाऊ दे त्या गंटनचं, राहू दे लोक, मा पोराला दाखवून देऊ तेच पोरी. भाण्याचं टाकून झंपून सणात गण घेऊ हाणून. ते कसं बुडबा तुमच्या लायकीचं नाही ना. कसं घोर काही झाला तर कसं मग तुम्ही मान आण बोटो मोडसाय, कसं संबंध पडतात बा. कसं गंटनचं कसं आहे, भागून जाते, म्हणून कसं म्हटलं बा गंटनचं जीव जमून. आता सांग तू न गंटनसाठी पोरगी पाहिली तू ना, मग गंटनच्या घरी जायला पाहिजे तू ना. माझ्या घरी काय आला मग तू? मला काल सांगून राहिला तू मग. अहो बुडबा चला ना त्या गंटनच्या घरी जाऊ. कसं तुम्ही असली कसं मला आधार होते. कसं मग त्या गंटनच्या घरी जाऊ, त्या बुडी गिडीला सांगू समजूत, त्याला घेऊन जाऊ आपण पोरगी दाखवायला. मग कसं तुम्ही असली की कसं मला टेन्शन नाही राहत ना, मी निर्भीड होतो. या आता गड्या असं झालं, गोद मेलं वजानं, शिंगरू मेलं हेलपाट्यानं. म्हणजे मला तू हेलपाटे घ्यायला लावा आता तू म्हणता. लगन त्याचं होईल. मध्यस्थी तू करून राहिला, आणि तिसरा पाय मागायला गुतून राहिला वा तू. बुडबा तुम्हाला या संबंधातला अनुभव, काय बोला लागते, काय चाला लागते, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहे. 4 संबंध तुम्ही न करेला, म्हणून कसं आम्ही तुमच्या झाले. तुम्ही कसं पुढाकार घेतला की सारे संबंध कसे होतात. बोला चालेल माणूस पाहिजे चांगला प्रतिष्ठित. आता कसं तुम्ही म्हाताऱ्या, कसं तुम्ही चला आता गंटनच्या मायले कसं समजून सांगा 2 गोष्टी, कसं गंटनचं टाकू झंकून. बुडबा तुम्ही कसं पुढाकार घेतला की नाही तर संबंध होते गंटनचा. नाही तर मी जर गेलो एकटा गंटनच्या घरी की नाही, गंटनची बुडी चमाल उड्या मारते मग. मग आता जरासं की ऐकत नाही बुडी. चाल आता बनवून राहिलं ना कोणा तरी. 2-4 हात होऊन राहिले, चाल बा. काही हरकत नाही आपल्याला यायले. मग या बुड्याला जायचो घेऊन, मी काही येत नाही. असं मी जर अजून दिसलो की नाही, अजून कुरकुर करीन त्याची बुडी. तुलाच माहीत आहे मानते इथं पटत नाही म्हणून. बरं नको येऊ तू, पण मग दुसरी तयारी कर. तुझी गाडी गिडी ओके करून ठेव, म्हणजे कसं आपल्याला जायला कसं टेन्शन नाही, मग वांदा नाही. चला बुडे भाऊ, येऊ आपण गंटनच्या करू. शिवलाल चा नामदेव काय म्हणतो? हे रायने पाटील बा घरी आलते. हे म्हणत मले मांबन बा मला पसंत आहे, तर लग्न करायला मी तयार आहे. सगळ्या नामदेव आता त्या पोरीच्या बापानं हातवर गेले बा. तो म्हणतो बा पाहुणे बा तुमच्या घरी माझी पोरगी देणं नाही. कसं तुम्ही मा अपमान केला पहिले, मी हो म्हणत तुम्ही नाही म्हणा म्हणे. आता काही आपला काही चालत नाही भाऊ. आता पोरीचा बापच नाही म्हणाला तर आपण काय करणार? तो काही ना काही दुकान लहान तुम्ही कसं जमते ना. बा बुड्याच्या शब्दाबाई नाही मामा लहान नाही काहीतरी फिडी आलं पोसत आहे मला. ती पोरगी लय हुशार राजा, मला लय पुढे नाही ती पोरगी. सगळ्या पुरं घरात काम आणलेल्या वाटून पुरं चक्रात टाकलेल्या गाडी. मोठे पाटे लहान मग काय ना कस लहान बा जमत असेल तर बा गडी कसा लय म्हणजे लग्न करायला तयारच आहे बा. पोरगी लय पटली म्हणते मला, स्वभावही पटला म्हणते, आणि हुशारही लय म्हणते ते पोरगी. असं द्या म्हणते जमून पाहणं लहान कस जरासा. नाही ना भाऊ नामदेव जमतच नाही ते. आपला स्वभाव कसा माता चुकीला आपण डबल चाटत नसतो. कसं या गड्याला पहिले दाखे विचारला आपण, हरबाचं पोरगी पोचायला का या गड्यानं हात वर गेले. काही नाही म्हणे बा तुम्ही का मागा झेंडू बा बांधून राहिले का, तुम्हाला काय समजते, मला तिच्याबरोबर राहा लागते. मग मी काय करू बा, माझ्या हात टेकले. आता माझ्या सायानं म्हटलं बा पोरगी देत नाही. तुम्ही आई म्हटलं बा नको देऊ. मग कसं असं व्हायला आणि ते आता सांग बा. आता तू आता कोण्या तोंडात मी त्याला म्हणू की मा पोरगा तुझी पोरगी करायला तयार आहे म्हणून? पर्यंत त्या पोरगीकडे सांगू राहिला मी तुम्हाला. संध्या झालं तुम्ही काय करायचं करा, तुम्ही सटकन या. मला ते पोरगी पाहिजे मी पाहिजे. तेच बायको करी मी दुसरी पोरगी करणार नाही. ते पाटील ऐका ना तुम्ही. अरे कुठे चालले तुम्ही? अरे थांबा ना. पहिले काय ते तुमचं निपटा तुम्ही. ते पोरगी मला पाहिजे म्हणजे पाहिजे, बायकोच पाहिजे मला ते. तर घरी येतो ना, येतच नाही मी घरी. मोठे पाटील आता काही गोड झाला राजा. ते ना हो दे ना, उपटूच देईल जरा हातपाय उपटूच दे ना. लोक आपण त्याच्या आणि लागलो होतो ना, मागे लागलो होतो आपण त्याच्या. लग्न करे बाबू, पोरगी चांगली आहे, हुशार आहे. तू बोली गोष्ट नाही वयच करे. थांब ना जरा सांग आता नामदेव त्याला हातपाय उपटूच देतो होता त्याला. पण काही दुसरा घोर होईल ना बाबा. जाऊ द्या ना, आता सांगून द्या ना की संबंध काही तुटला नाही म्हणून बापा तुझे लग्न करून देतो त्या पोरीसोबत. नाही त्याला आई तर भेटून आला सारं, म्हणून त्याला समजतच नाही झाली. साऱ्या गोष्टी नाहीच करते तो.
थांबतो त्याला हिसकी घेऊ दे जरासा. हा उपटू दे त्याला हातपाय, मग समजेन त्याला कसं असते तर. हा टेन्शन नको घेऊच आता, 2-3 दिवस पेंडिंग राहू दे पुढे. बरोबर तुम्ही म्हणता तसं बा. चला मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. काय गंठन रे, काय म्हणतो बा शिवलाल? काय जैरी ना काय आला इकडे? गंठन येणार बाबा रे ना. आलो शिवलाल आलो. मला शिवलाल भाऊ काय म्हणता? मी गड्या तुझ्या घरी यासाठी आलो की कसं एक पोरगी आहे, कसं तू जर लग्न करत अशी तर कसं पाहायला जाऊ आपण. ती पोरगी आहे बापा, चांगली गिनली आहे की नाही तर आणसा ना मला भांडा. न थांबणं जराशी चूप बसणं बा, पहिले तोंड नाही लगत कशी असो ना, आपल्याला लग्न करायची मतलब थांबणं जराशी. तोंडावर कुलूप लावा आणि सांगा मग कधी जाणार आपल्याला पोरगी पाहायला, कोणा गावची आहे पोरगी. सांगा मग टाका नेम घेऊन टाक, चालले जाऊ आपण पोरगी पाहायला. देतात ना पण ते आपल्याला देतील ना बा, सांगून देणार नाही बसा बा, डोक्याला घ्यायचं नाही. पोरगा साधा 3 एकर वावर आहे, घरदार बांधलेलं नाही आहे, टिनाचं घर आहे, कसं पद्धत हे सांगून दे जावा. आता मग कसं बघता तर गेल्यावर कसं नामो शिवायचं काम नाही. जरासा त्यांनी एक्सपिरियन्स सारखंच काम आहे गड्या तुझे. अरे पोरीवाला द्यायला तयार आहे बा, म्हणून तो तुझ्या घरी आलो आम्ही. पोरीवाला म्हणते आपल्याला 3-4 एकर आला पोरगा चालते. कसं बा तूच आठवण आली डायरेक्ट, त्यानं सांगता बरोबर. म्हटलं नाही गड्या आपला गंठन आहे बाबा, गावातला मेन माणूस आहे आपला. सारे जे राहिले चालतील पण गंठनचं लग्न पहिले झालं पाहिजे, म्हणून पहिली ऑफर तुलेच घेऊन आलो मी. दुसऱ्याला कोणाला सांगितलं बी नाही. कसं तुझे ना आपले कसं संबंध आहेत ना, म्हणून कसं त्याविषयी मला थोडी वेळ आपुलकी आहे, म्हणून म्हटलं याचं कसं जमकून देऊ आपण पहिले आघाडी. शिवलाल भाऊ राजा कोणीच नाही पाहून जायला माझ्यासाठी पोरगी, तुम्ही तरी पोरी पाहिजे राजा. कधी जा लागते सांगा बा. कसं मला कपडे मोपडे कसं इस्त्री मिस्त्री मारा लागते ना, बुटाली पॉलिश गिलीस मारा लागेल. आणि असं 3 केस राहिला त्याला जर थोडीशी कशी काय कलर मारतो, पॉलिश गिलीस करतो ना. थोडीशी गाडी गिडी फेशियल गिशट करू ओके. कधी लागते सांगा तुम्ही पोरगी पाहायला. पोरगाचा असा नानकला मी लग्न करायला काहीच विचारपूस करत नाही, कोण्या गावची आहे पोरगी, काय करते पोरीचा बाप, पोरगी कशी आहे, काहीच घेणं देणं नाही त्याले. फक्त कसं लग्न करायची मतलब आहे त्याले, पाना पोरगी फक्त. काय बापा शिवलाल, कोण्या गावची आहे पोरगी, पोरगी कशी काय आहे बापा हेच मला सांग. आता हात वाऱ्यावर वरात आहेच, याला काही घेणं देणं नाही, पण मला तर सांग बापा तू, त्याच्या लग्नाची काहीच व्हायला आहे. पोरगी 12वी शिकेला आहे, दिशेली चांगली आहे पोरगी, 1 नंबर टाप आहे, गंठन सारखीच आहे. आपल्यापासून काही दूर नाही ना, सोनाळ्याची पोरगी आहे. हो ना, सोनाळ्याची आहे म्हणता, पण मग काही अता पता कोणाची पोरगी आहे काय आहे काहीच नाही सांगून राहिले बापा तुम्ही. सारंच तुम्ही अटी विचारून घ्यायचा, तर तटी काय विचारा आम्ही. आता तटी गेल्यावर सारी माहिती निघते बापा, बाहेर डाटा येते. काय बाबा पहिले पोरगी तर पाहू द्या, मग सारे सांगितलं ते मग गंठन सांगतेस मला काय काय नाही तर. तो थोडीशी काही की चूप राहतो, तुझ्या काही माझ्यासाठी पोरगी पाहायला जाऊन नाही राहिली आणि ते पाहून राहिले त्याचे काही बिबा भरू नको घेणं देणं. कुठली आणि काय काय करायला लागतं तुला, लग्न करून देऊन राहिले ते हे महत्वाचं आहे ना. थांब ना जरा, भांडवडी चालू द्या मगापासून घेणं देणं. पुढे बा तटी गेल्यावर पाहू आपण. काय पता काढायचा आहे तर कधी जा लागते ते सांगा मग तुम्हाला. आता कसं पक्का आहे ना बा, नाही तर बघतार म्हणशीन करशीन हात वर, कसं मले कसं तोंडावर पाडशीन तू. काय राजा शिवलाल एवढा विश्वास नाही का तुम्हाला मावर. चला ना जाऊ ना पोरगी पाहायला, टेन्शन नाही घेऊन तुम्ही, येतो ना मी. कर मग, कर तयारी कर मग, जाऊ मग आपण पोरगी पाहायला. कधी जा लागते सांगा, आता चालता का, आता घालू का कपडे दुसरे. आले का बेकार असले का तू, आता संध्या कोणी पोरगी दाखवते यायला का, सकाळी जाऊ ना आपण. कसं इस्त्री मिस्त्री पावडर मावडर लावून येतो. सारा चकाचक दिसला पाहिजे बिलकुल. पुरा चकाचक आहे तुम्ही, टेन्शन आहे तुम्ही. जाऊ मग आपण सकाळी, चाला पुढे मग येऊ आपण आता. घंटे तुला काही डोकसा आहे की रे सगळं, काही पद्धतशीर विचारणं काही, त्यानं फक्त पोरगी हाय सांगितलं तर हा आपण जाऊ आणि काही विचारणं नाही, काही पुसणं नाही. काही दिमागला हात जाईन जरासा, दाखव दिन ना कोणती पोरगी ती तुले, काही विचार करत नाही. हा पोरगा उठला सुटला की भेटली पोरगी की हो चला, हो चला, हे असं कसं आहे बस न वाचू बस ना, एक पोरगी पाहिलं नाही तुले, सारा गाल तोंड वाचून राहिले यांना दे ना. त्यानं पाहिली तरी माझ्यासाठी लग्न करून देऊन राहिले, ती शुक्रिया मानणं कोणी मदत पडायला तयार नाही. चुप बस तू. कर दे काम कर. पप्पा शिवल्या कुकडे चालला बाबा, गाड्या माळ्या घेऊन. कोण दिली सोबत आहे बा याच्यात, पाहिनं घंटे मागे बसल्या बाप्पा, पोरीच्या कपड्यात गळ्याचे कुकडे चाललेली गाली येऊ. काय बा शिवल्या कुकडे चालल्या रे बा, गाड्या माळ्या काढल्या बा तुम्ही ना तर. फिरून तुमच्या सारखं आहे का, चाललो वारी न मानले. पाहिजे तिकडे काही 2 माणसं आणले गो गावरान. तू पाहिनं कंदिल्या पान खा चिटकिल्या मागत. काय बोले बा तुम्हाला, काय एवढे दिसते का गावरान मारतांत. अरे का खाय पिया जात असतात का मला वारी न मानले, दर्शनाला चाललो आम्ही. लोक हे पुढे फालतू चौकशी करतात राजा शिवलाल गो. कसं माझ्या राहिलं जात नाही राजा, सांगा ना अजून मला काही विचार नाही भल काहीच. कसं नाही म्हणता येत नाही माणसाले, कसं हे तोडफोड बोलतात ना. चला लवकर न थांब ना जरा, हिंमत घेऊ दे यायची डंगऱ्याची. गंठनी काही चिटकेला बापा, इकडे पाहुणे नाही आला गंठन बापा. चष्मान बुटन मग बापा हवा आहे बापा गंठनची बी, झोपून टाकलं बाबा गयात.
सोडली की नाही पुण्यान पोळी चला लवकर सटकन शिवलाल भाऊ. गंटन तर बोलेली माग झाला बाबा शिवलालच्या गाडीवर बसलायचा. काय राजा बुडे बा मी काल मागू बोलेली. चाल ना बा शिवलाल चाल ना बा लवकर चाल ना चला बुडी बा. अय बजरंग बली चलो वारी हनुमान. की सांगतो गड्या तुला मोठा काय ना काही मेळ आहे गड्या. गंठ्याला कुठे ना कुठे चालवला आहे ना. नक्की पोरी बायाचाच प्रोग्राम आहे हा. कोण जाणे हा चालू नशीन कुठी एखाद्या वैदा फैदा जो त्याची आठाने बोलायला काय झालं असेल धूप अंगारी बत्ती द्यायली हा चालले तीन कुठे पाडा फाडात तर आपल्याच काय घेऊन देणार. घंटे असे कपडे घालत नाही ना धोपुट मोपड टाकायला बुटमुड घालेलं होता त्यानं. नक्की पोरगी पाहायला गेली ते अवदेनगड आपल्याला काय गेले ते नाही त्याचं ती पायात बसती चला बो. राम 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 राम. आले का तुम्ही पोरगा घेऊ. हो काकाजी आलो मी पोरगा घेऊ. आपले साडगाव कुठे गेले. हो थोडासा बैल झाला तो त्यानं सांगितलं मला की पाहुणे आले तर आपल्या घरी कसा बसू जा आता लागला. चला काकाजी काम तर मला पुरं उष्ट दिसून राहिलं. तिसऱ्या घरी घुसराय आता तिसऱ्या घरी बसायला लागून राहिलं. पोरगी कधी दाखव दिली आहेत हे कोकणला कुकडेच फिल्डिंग दिसते मला ते. पुढे बा पोरी पाहायला कार्यक्रम कधी आहे. मला काय माहिती रे भाऊ शिवलाल माहिती ते सारं मीच तर चक्रात पडेला माझी गाडी. चला भाऊ शिवला चाललं करा चला काकाजी. काय भाऊ शिवला तू तर म्हणत 4 जण येतो आणि तुम्ही तिघे झाले. इनमिन तिघडा काम बिघडा होते जर बा हे हा असं नको करत जाऊ ना. नाही काकाजी आम्ही 4 जण येला एक जण तो गाडी लायला जायला तिकडे. हा काय बुडे बा या माणसाची पोरगी आहे कधी दाखवते आपल्या पोरगी. तू जरा थांब काय आता काय करते काय माहिती शिवला. हा मला काही समजून नाही राहिलं हे. काय भाऊ शिवला हा चष्म्याला पोरगा आहे ना. हो काकाजी हा चष्म्यालाच पोरगा आहे ना. हो मग याच्याचं काय हो वावर गिवर किती काय घरदार बांधलेला आहे की नाही घरात किती लोक आहेत हा ह्याचा बाप काय करते काय नाही. हा घराचं काय सांगता काका घर एक नंबर आहे. प्युअर बांधलेलं आमच्या गावात असं घर नाही आणि 4 एकर जमीन आहे गड्याजवळ आणि बुडा नाही आहे. बुडा कसं जायला आहे वर हा दोघंच मायलं कात घरी. ते पाहिजे काय फेकते हा शिवल्या हा लकाचे घरात कौला 3 दर्जा घरात आणि म्हणते बाबा आमच्या घर गावातही घर नाही असं कसं बांधलेलं आहे म्हणते. सांगा काय फेकायची हवतच आहे की नाही. चला मग आता पुरीवाले घरी जाऊ बाबू. काय बोलू बा मला वाटलं पूर्वी नाही घर आहे का बा हे तर तिसऱ्या घरी उसऱ्या दिसते मला. हा अटी काय बसवलं मग यांना आपल्याला चहा पाणी पाजलं नाही मग यांना तर. अरे बाबू अशानच फिल्डिंग लागत असते तुला समजत नाही भाऊ गंठन अजून हा कसं मध्यस्थी माणूस आहे अशी फिल्डिंग लावत असतात बा संबंधाची. हा तुला अजून काही समजत नाही तू बोंग्या जातो थांब जरासा. मलाच तर काही सुचून नाही राहिला हा काय करून राहिला शिवलाल तर बोल बोलतं हा काय समजून नाही राहिला मला याचा गेम काय आहे तर. चला मग काकाजी दाखवा मग पोरगी. हा चाल बा चाल पोरीवाल्या घरी जाऊ आता. हो शिवला थोडासा मागे थांबलो बरं एक गोट सांगणार तुला. बरं यायला झाड तुम्ही पुढे काय आहे तर सांगा मग. आणि बुडू बा तुम्ही पावर बोबण्या कुठे गेला तर हा लेखाला गाडी लावून राहिला काय लावून राहिला. आलो तर आम्ही तुमच्या मागं. शिवलाल भाऊ पाहतो कुकडे गेले बघून नव्हतं मागे कासाठी राहून आला शिवला काय मिळाले त्याचा. तू आपल्याला काय करायला लागते चहा पोयाशी मतलब आपल्याला. अरे बा म्हणतात चा काका काय म्हणता. सो बा तू अशी कसं पोस्ट बोललो ते बरं आता मग तू अख्तार मग काव मला सांगितलं नाही आपण सोयरे होतो. हा कसा असा घोर नाही व्हायला पाहिजे ना. बोला सांगा ना काय होतं. तर पुरीचं थोडंसं माझं व्हायला आहे म्हणजे कसं बघतार म्हणजे तू सांगितलं नाही बा तर समजून घेतो आता काय आहे तो. काही टेन्शन नका घेऊ काहीच होत नाही. हा आमचा गडी पुरा काकायला लग्नासाठी टेन्शन ना घेऊ फक्त पोरीवाला दिनं पोरगी गळ्याने ती थोडंसं तुम्ही सांभाळता. तो पोरगी तर अर्ध्या रात्री देते ना त्याला कटवणच आहे पोरगी हा नाही तर का कुकडे गेली तर कुठून आणि थांबलो ते देतो या पोराला देतो पोरगी काही टेन्शन न घेऊ पटापटी बी होती यायची. हा त्याच्याबद्दल काही वाद नाही असं फक्त दुसरा काही घोर नाही आला पाहिजे मा नान बोटो नाही मोडले पाहिजे. हा त्यासाठी मी तुला कसं सांगून राहिलो मी राकडून काहीच घोर येणार नाही. हा तुम्ही काही टेन्शन न घेऊ बिलकुल कसं बिंदास राहा तुम्ही. हा फक्त पोरीवाल्याचं पहा तुम्ही काय तर फक्त संबंध कसा आला पाहिजे. हा तिकडे माहिती पडलं तरी पोरवा कसा आपल्या ताब्यात आहे. बिलकुल तो काहीच म्हणणार नाही. पोराला कोण टेन्शन येत नाही ना मग काही वांधाच नाही ना. हा तेरी बिचूक नाही रे बिचूक काल टेन्शन घेऊन राहिला संबंध करतो मी पक्का काही वांधा नाही. हा शिवलाल चाल करून टाकू संबंध. चला मग कसं मला सोबती लीड आउट ना मग अजून कसं चला मग लवकर. तुम्ही इकडे आहे ना. नाही राहू दे मी येतीच बसतो. हा काय विचारणार विचार बोलाले. तुम्ही विचारा ना बा भाऊ आता तुम्हीच मोठे आहे बा आता मी काय विचारू सांगा बा आता. विचार तुम्ही विचारलं काय मी विचारलं काय मोठं लहानच काय त्यात गड्या विचार आता. हा पोराचं नाव काय आहे गंटन दगडू झेंडे. शेती किती आहे. काय करा बा माझं तुम्ही शेतीच करता ते शेतीला काही जोडधंदा नाही बा शेतीला काही जोडधंदा नाही बा नुसता शेतीच करतो. त्यातली नाही मग वावरात त्या पाण्याची पराठी पेरेल होती बा तूर होती
आणि आता पराठी उपटणे झाले तर मग आता जरासा कांदा टाकेला आणि गहू टाकेला, जरासा घाऊ बरं आहे बा खायापुरता. तुम्ही गाय रानाची आहे की सातबारीची आहे? हे काय घेणार बाबू गंठन विचारत असतात रे बाबा. हा नाही नाही, सातबारीची जमीन आहे, गाय राना गिराण्याची नाही. हा कसं पोरगा थोडासा गरम आहे कामचा. एका गंठन विचारत असतात हे प्रश्न येतच असतात. मला तर लय विचारले होते काहीचे काही. हा थोडी शांत घ्यायची बाबू. थोडा गरम होत असते का? 1 हेक्टर म्हणजे काय हो? तो प्रश्न कायचे काय विचारून राहिले बा. कंठन येते की नाही आता काय माहित. हो गंठन थांबा जरा एक सांगतो मी, येते मला. हा 1 हेक्टर म्हणजे एवढी चक्कर हे कार हो गुंटानं हो. आता लय हुशार राहिले. हा सारंच माहिती आहे बा. हेक्टर आर गिर सर्व ओके मध्ये काम आहे. काय राजा काही शिवून शिकून आणला भेटतो. कसं तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारून घ्या बा. मग कसं वक्तार हे नाही पाहिजे हे विचारलं नाही, मी ते विचारलं नाही बा. कसं पुरी खोल बेटिंग करा तुम्ही पोराची, काही वांधा नाही. नाही आता काही विचारायचं नाही. पुरीला बोला मग आता. हो बोलो तुम्ही मुलीले. राधा पुरं आता इथे पोरगी विचारा बा. पोरीला काय जे काही विचारायचं असेल ते विचारा तुम्ही. हा विचारा बुडे बा. आणि गड्या शिवला तूच विचारणं बा. त्या नाव बुडे बा तुम्ही. आता तुम्हीच मोठे आहे आमच्यामध्ये. बरोबर बा विचारतो. बाई काय नाव आहे मग तुझ्या? राधा तुकाराम धोंडे. ते मामकुळ काय आहे? राम राजाराम दैभात. काय मग तुझं शिक्षण काय व्हायला? 12वी. बरं मग काही शिलाई काम, काही मशीन काम, काही ब्युटी पार्लर असं काही येते का मग तुला? नाही ते काही केलं नाही मी. राजा शिवलाल हा बुडा हाल तुझ्या फल्ल्या झाडून राहा राजा. पोरगी पसंत आहे आपल्याला. हा करून टाका, आपल्याला पसंत आहे पोरगी. शिवलाल भाऊ करून टाका हे फिक्स. पोरी राजा चांद का तुकडा ना राजा. हा मनातच भरली राजा पोरगी एकदम. हा बुडा हाल तुझ्या चौकाच्या कोणाला घेणं देणं. बस आता नाव विचारलं झालं मोडलं बापारी. सटकनी कसं आपलं फायनलच करून टाका आता शिवलाल भाऊ. हो थांब ना, त्या बुड्याची शांतता होऊ दे ना. हा विचारू दे त्या बुड्याला काय विचारायचं आहे. हा तुला स्वयंपाक येते की नाही? हो स्वयंपाक येते ना मला. स्वयंपाक आता काय विचारता बा पाहुणे बा. पोरगी सुगरा ना स्वयंपाकात. हा पोरीच्या हातची भाजी खाऊन बा मोठं चौकतच असा घरी. वा काही कोणाला काही विचारणार आहे का काय बा शिवला? बाबा काही विचारतं काय? मग तू 12वी पास आहात की न पास आहात? सही नाही ना पास नाही 12वी चालू आहे. बाप्पा सुबेल घरावर बोटे आणते बाबा. 18 वर्षाची पोरगी आहे की नाही काय माहित बाबा हे. 12वी चालू आहे म्हणते. अरे गडा बघून कसं करतोय बा. हिची तर 12वी चालू आहे. थांबा आता तो विषय काढू मग बाहेर गेल्यावर को काय मग काही अजून विचारायचं असेल तर विचारून घ्या बरं. नाही आता काही विचारायचं होतं काही नाही. हा हा झालं आता विचारणं. झालं बाई आता जाय तो. बाबा आमचं साधं वादा काम हवा. हो आमचंही साधं आहे. आला मग सारभो येतो मग आम्ही बाहेरून. हा येतो आता जाऊन. हो या ना